हे पहा, असं जर पाहिलं ना तर ज्वारी किती एक नंबर दिसते बघा. आणि तुम्हाला दाखवायचे कारण की माझ्या शेतकऱ्यावर असणारं संकट हे तुम्हाला ह्या माध्यमातून मला दाखवायचे. आता म्हणताल एवढी चांगली ज्वारी दिसते आणि तुम्ही संकट काय म्हणताय. तर आता सध्या जी अवकाळी चालू आहे ना, त्या अवकाळीनं माझ्या बळीराजाचं एवढं मोठं नुकसान केलं आहे ना की विचारायची सोय नाही. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती ही ज्वारीचा आतला भाग. हे पहा, ही ज्वारी अक्षरशः सगळी ज्वारी जमीन उद्ध्वस्त झाली. फक्त कडाने मात्र तेवढी दिसती उभी, असं वाटतं की राव नाही आहे चांगलं आहे. आपण आता सगळं खाली झोपून गेलं आणि आता बघा याला दाणे भरणार नाही आहेत, कारण की ती एकदा खाली झोपलं ना की त्यानंतर त्यामध्ये दाणे भरत नाहीत, त्याच्यातला कसच निघून जातो. ही अवस्था आज माझ्या बळीराजाची. आज ह्या अवकाळी ज्यावेळेस आली ना त्यावेळेस अक्षरशः शेतकऱ्याला प्रश्न पडला आहे की आता न्याय कुणाकडे मागायचा आहे. कारण की या सरकारकडे जर न्याय मागायला गेलं ना तर हे म्हणतं हा शेतकरी सारखाच आरटत असतो. आपण जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट येतं ना तेव्हा तेव्हा या सरकारलाच मायबाप म्हणावं लागतं आणि आमच्याकडे बघा असं म्हणावं लागतं. आज या ठिकाणी सुपरगाव तालुका केज जिल्हा बीडमधून मी हे तुम्हाला दाखवत आहे. आज माझ्या गावात सुद्धा या ठिकाणी आपण बघताय की अक्षरशः ज्वाऱ्या जमिनी उद्ध्वस्त झाले, तर गव्हाचं पीकसुद्धा या ठिकाणी नाहीसे झाले आणि त्या ठिकाणी काही लोकांचा हरभरा काढायला आला होता, तो सुद्धा त्या ठिकाणी अक्षरशः ते काढण्याची गरज नाही. ज्या लोकांनी काढला होता तो वारा आल्यानंतर अक्षरशः कुठं गेला त्याचासुद्धा पत्ता नाही. आज या ठिकाणी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या केज तालुक्यातील इसू बळगावकडे सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे.